नमस्कार मंडळी. चला तर आपण साई साठवत असतो तेव्हा आपल्या डोक्यात एकच असतं की जास्त प्रमाणात तूप कसं काढायचं किंवा यापासून किती तूप निघतं, मग यापेक्षा जास्त आपण तूप काढू शकतो का? तर होय, काढू शकतो. फक्त ही एक सिक्रेट टिप्स तुम्ही वापरा, तुम्ही सुद्धा जास्तीचं तूप काढू शकता. आज आपण ना इथे अर्धा किलोच्या वरतीच तूप आपलं तयार झालेलं आहे. तर ते तूप तयार होण्यासाठीची कुठली ट्रिक वापरली ते मी तुम्हाला सांगते. तर ही जी ट्रिक आहे ना, ही वापरल्यामुळेच आपलं तूप जे आहे ना ते जास्त प्रमाणात निघलं. आता ते मी तुम्हाला व्हिडिओच्या पुढे सांगणारच आहे, पण त्या अगोदर आपल्याला साय कशी काढायची किंवा कशी फेटून घ्यायची किंवा तिला कशा पद्धतीने, तर इथे तुम्ही पाहू शकता जशा प्रकारे आपण दही लावतो ना त्या प्रकारे इथे विरजण घालून रात्रभर ही साय मी अशीच ठेवली होती. तर फ्रीजमधून 1 तास साई आपल्याला बाहेर काढून ठेवायची. त्यानंतर त्या साईमध्ये विरजण घालायचं. प्रॉपर ज्या पद्धतीने तुम्ही दही लावता तशा प्रकारे हे विरजण घालून मग आपल्याला ही रात्रभर किंवा जर तुम्ही दिवसा करत असाल तर सकाळी टाकल्यानंतर संध्याकाळपर्यंत उबदार ठिकाणी ही साई ठेवायची आहे. जेणेकरून त्यामध्ये जेवढं काही दूध असतं ना ते दूध जे आहे ना ते विरजल्या जातं आणि त्यामुळेच आपलं जास्तीचं म्हणजे तूप लोणी निघतं. तर ही खूप महत्त्वाची टिप्स आहे. तर इथे ना ज्या भांड्यामध्ये तुम्हाला हे म्हणजे लोणी तयार करायचं आहे त्या भांड्यामध्ये सर्व साई नंतर टाकून घ्यायची. तर भांड्याच्या तळाशी आपल्याला थंड पाणी टाकून घ्यायचं. तसंच वरतून थोडंसं थंड पाणी, एकदम चिल्ड पाणी आहे, म्हणजेच फ्रीजमधलं पाणी आपल्याला इथे वापरायचं आहे. त्यानंतर ना इथे लाकडी आपण बेलणं घेतले. आता एकाच डायरेक्शनमध्ये या बेलण्याने आपल्याला हे लोणी जे आहे ना ते फेटत राहायचं आहे. थोडक्यात ही साय जी आहे ना तर एकाच डायरेक्शनमध्ये फेटत राहायचं आहे. अगदी काही सेकंदातच तुम्ही पाहू शकता लोणी यायला सुरुवात होते, पण लगेच येणार नाही. कारण आपल्याला प्रॉपर हाताला अजिबात चिकटणार नाही, प्रॉपर लोणी तयार करायचं आहे. आणि त्याच्याच काही छोट्या छोट्या टिप्स मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्हाला वाटलं लोणी आलंय आणि ते जर हाताला चिटकत असेल, थोडंसं म्हणजे लिळबिळ इकडे तिकडे गळत असेल, तर ना तशा वेळेला ना तुम्हाला त्याला आणखीन थोडंसं फेटून घेण्याची व थंड पाण्याची गरज असते. यामध्ये थोडं थोडं थंड पाणी टाकायचं आहे. फ्रीजमध्ये तुम्ही अगोदरच 1 तास पाणी ठेवायचं आहे आणि तेच पाणी इथे साई फेटत असताना वापरायचं आहे. म्हणजे ना तुमचे बरेच कष्टही कमी होतात. त्याशिवाय थंड पाणीसुद्धा आपलं लोणी जास्त काढण्यास मदत करतं. तर लोणी आपलं तयार झालेलं आहे, इथे पाहू शकता. त्यानंतर ना यामध्ये फुलपात्र आपण टाकून ठेवलं होतं. आता हे फुलपात्र टाकल्यामुळे काय झाले तुम्हाला सांगू का? हे फुलपात्र टाकून आपण फ्रीजमध्ये हे लोणी एक अर्धा तास ठेवलं होतं. अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे लोण्यामुळे खालच्या साईडला पूर्ण पाणी आणि वरती लोणी तरंगलं. कारण आपण त्याला साईडने होल करून ठेवल्यामुळे ना खाली एकदम पोकळ जागा तयार झाली. म्हणजे पाणी खालच्या साईडवरती राहिलं आणि लोणी वरती राहिलं. आता यामुळे फायदा काय, तर त्या पाण्यावरती लोणी थंड पडलंय ना आणि खालचं पाणी एकदम चिल्ड आहे. त्यामुळे ना आपण हे लोणी कितीही हातावरती कुस्करा, ते तुमच्या हाताला अजिबात चिकटणार नाही. आणि पहा अशा पद्धतीने आपल्याला ते लोणी जे आहे ना ते हातावरती कुस्करवून घ्यायचं आहे. आता ना हवं तितकं तुम्ही कुस्करवून घ्या. आता यामुळे ना तुमच्या तुपाचा 0% वास येणारच नाही. कारण यामुळे आता हे लोणी जे आहे ते एकदम छान धुतल्या जाते. आणि बरेच जण म्हणतात की हात न लावता तूप बनवायचं किंवा हात न खराब करता तूप बनवा, पण तशा पद्धतीने बनवलेल्या तुपाचा थोड्याच दिवसात कुवट वास येतो. त्यामुळे हात भरतात म्हणून तुम्ही ही टिप्स अजिबात स्किप करू नका. हाताने जेवढा तुम्ही कुठलाही पदार्थ बनवाल ना त्या पदार्थाची चव खरं तर खरंच वेगळी असते. त्यामुळे ना हाताने हे तूप चांगलं कुस्करवून घेतोय, जेणेकरून यामध्ये असलेलं दूध आणि ते विरजलेलं ताक हे सगळं वेगळं होईल. आता त्या दुधाचंच ताक तयार होतं आणि तेच ना आपलं तूप पटकन खराब करतं किंवा पटकन एक कुवट किंवा आंबट वास तुपाचा येतो. आता तेच येऊ नये ना म्हणून आपल्याला हे तूप चांगलं धुवून घ्यायचंय. तर मी ना वरतून 1 ग्लास पाणी पुन्हा एकदा घातले, पण ते नॉर्मल घातले. कारण आपण हे जे पातेलं आहे ना ते फ्रीजमध्ये आपण अर्ध्या तासासाठी ठेवल्यामुळे त्यामधलं पाणी खूप चिल्ड होतं. त्यामुळे ना नॉर्मल पाणी यामध्ये घालून घेतलं आणि त्यानंतर सगळं कुस्करवून धुवून यामधलं पाणी काढून टाकलं. आता गोळा तुम्हाला दाखवते हातावरती, अगदी बॉल सारखा
तुम्ही फिरवला ना तरी सुद्धा अजिबात कुठेच लोणी इकडे तिकडे होणार नाही. तर पाहू शकता अगदी छान असा गोळा आपला तयार झालेला आहे. आणि यामध्ये एक गोष्ट तुम्ही पाहू शकता, जेव्हा आपलं तूप प्रॉपर बनत नाही ना, तेव्हा असा गोळा बनवत असताना तो लगेच इकडे-तिकडे रेलला जातो आणि त्यामधून तुटायला सुरुवात होते. पण प्रॉपर जेव्हा आपलं लोणी तयार होतं ना, तेव्हा तो हातावरती गोळा तसाचे तसा राहतो. आता पातेल्यामध्ये एक्स्ट्राचं थोडंसं पाणी निघालं होतं, ते पाणी काढून टाकलं पूर्णपणे आणि आता हा तुपाचा गोळा यामध्ये टाकून घेतला. आता हे तूप आहे ना, आपण कढायला ठेवूया. तर इथे ना गॅस चालू केला आणि गॅसवरती हे तूप कढायला ठेवलं. अगदी काही सेकंदांमध्येच लगेच साईडने मेल्ट व्हायला सुरुवात होते. आता हे तूप ना जवळपास अर्धा किलोच्या वरती झालेलं आहे, जे की मी तुम्हाला सुरुवातीला दाखवले. आता हे अर्धा किलोच्या वरतीचं तूप जे आहे ना ते निघलं कसं, तर हातावर गोळा मावेल ना एवढाच आपला लोण्याचा गोळा निघलाय. तुम्ही बघितलं यामध्ये कुठे काहीही फेक नाहीये. इथे सुद्धा तुम्ही बघताय की हातावरती मावेल एवढा गोळा आपण घेतलेला आहे. तेच तूप इथे मी मेल्ट करून घेते आणि या तुपापासून आपण जवळपास अर्धा किलोच्या वरती तूप काढलेलं आहे. मी तर म्हणेन की पाऊण किलो जवळपास आपलं तूप निघलेलं आहे. आता एवढं तूप निघण्यामागचं कारण किंवा एवढं तूप कशामुळे निघलं, काय बरं याच्यात आपण असं केलेलं आहे? काहीच वेगळं केलं नाही. जे नॉर्मली आपण करतो तेच केलं. फक्त काही महत्त्वाच्या टिप्स सांगितल्यात त्या मात्र तुम्ही फॉलो करा. जसं की फुलपात्र किंवा एखादा ग्लास साईडला लोण्याच्या टाकून द्यायचा आहे आणि त्याला अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवायचा आहे. शिवाय थंड पाण्याचाच वापर करायचा, जेणेकरून थंड पाण्यामुळे आपलं लोणी जे आहे ना जास्त प्रमाणात निघतं. लोणी ताकामध्ये जात नाही. जर तेच पाणी तुम्ही नॉर्मल वापरलं तर बऱ्याच प्रमाणात आपलं लोणी जे आहे ते ताकामध्ये जातं. त्यामुळे ना हे थोडं-थोडं इकडे-तिकडे जाण्याऐवजी हे सगळं एक गठ्ठा होऊन येतं आणि त्यामुळेच आपलं जास्तीचं लोणी इथे तयार होतं. मी इथे तुम्हाला कुठलाही सिक्रेट पदार्थ त्यामध्ये टाका किंवा सिक्रेट पदार्थापासून जास्तीचं तूप काढा असं कुठेही सांगितलं नाही. त्यामुळे ना जे रिअल आहे तेच या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि इथे हळूहळू पाहू शकता आपलं जे बेरी असते ना त्यापासून कसं तूप असं वेगळं व्हायला लागलेलं आहे. एकूण आपल्या तुपामध्ये बेरी किती निघली ना हे सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर अजिबातच बेरी आपल्या तुपामध्ये नाहीये. निघली तर 2 चमचे 1 चमचा पोहे खायचा एवढी निघू शकते. कारण इथे तुम्ही पाहू शकता अगदी आपण पळीमध्ये घेतोय ना तर पळीमध्ये अजिबात बेरी येत नाही. बऱ्याच जणांचे बरेच व्हिडिओ सुद्धा मी पाहते त्यामध्ये भरपूर प्रमाणात बेरी असते. भरपूर प्रमाणात म्हणजे त्यामध्ये तुपापेक्षा जास्त प्रमाणात बेरी असते. तर तुपापेक्षा जास्त प्रमाणात किंवा तुपाच्या बरोबरीने किंवा तुपापेक्षा थोडी कमी प्रमाणात बेरी निघणं म्हणजे थोडक्यात तुम्ही व्यवस्थित ती साय विरजवली नाही, व्यवस्थित तिला तुम्ही ठिकाणी ठेवलेलं नाही, तिला विरजवून घेतलं नाही, शिवाय तुम्ही व्यवस्थित ते लोणी काढून घेतलं नाही. ह्या भरपूर अशा टिप्स आहेत ज्या तुम्ही जर नाही फॉलो केल्या तर मात्र तुमची जास्त प्रमाणात बेरी निघेल. तर चला बोलता बोलता आपलं तूप कडून सुद्धा तयार झालं. आता तूप काहीच नाही, सुरुवातीला ना असं वितळ व्हायला लागलं की कमी गॅसवरती ठेवलं आणि पूर्ण त्यामधली बेरी जी आहे ना ते एकदम डार्क चॉकलेटी कलरवरती, बरं का, डार्क चॉकलेटी, काळा नाही, चॉकलेटी कलरवरती बेरी म्हणजे भाजल्या गेली. तोवर आपण हे तूप कढवून घेतलं आणि नंतर गॅस बंद केला, थोडं थंड करून घेतलं आणि मग आता तुमच्या समोर इथे बाटलीमध्ये ओतते. पण ना थोडंसं जास्त प्रमाणात म्हटलं ना तर तशी तर ही भरणी सुद्धा अर्धा किलोच्या म्हणजे वरती असेल. तर आता आपण पूर्ण भरून सुद्धा आपलं तूप शिल्लक राहिलेलं आहे आणि इथे पाहू शकता तुम्हाला म्हटलं ना आपली बेरी जी आहे ना ते अगदी थोडीशी निघलेली आहे. तर इथे पाहू शकता एक पोहे खायचा 1 चमचा इथे बेरी आहे आणि पातेल्यात एखादा चमचा असेल, बस एवढीच काय ते आपली बेरी निघलेली आहे आणि भरपूर असं आणि पिवळं तूप निघलेलं आहे. विशेष म्हणजे पिवळं पिवळं चुटूक तूप निघलेलं आहे. तर मस्त असं आपलं हे घरच्या घरी जे डेली यूजला दूध घेतो आपण रोजच्या वापरासाठी त्याच वरची साय साठवून मी इतकं भरगच्च असं तूप बनवलेलं आहे. त्यामुळेच म्हटलं चला माझ्या मैत्रिणींसोबत सुद्धा हा व्हिडिओ शेअर करावा. जर तुम्हाला माहिती यूजफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.